नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 2-3 दिवसाच्या खंडानंतर भेटत आहोत. काही कारणांमुळे आपल्या या समुपदेशनाच्या सत्रामध्ये थोडासा खंड आला. तर पुन्हा एकदा आपण सुरू करूया. आतापर्यंत जवळपास अर्ध युनिट आपलं झालेलं आहे आणि ह्या अप्लाइड सोशिओलॉजी ह्या अभ्यासक्रमाचा हा एक गाभा घटक आहे, की समुपदेशनाच्या क्षेत्रामध्ये आपण काय करू शकतो आणि म्हणून हे सर्व क्षेत्र आणि सर्व हा जो सिलेबस आहे या काउन्सिलिंग युनिटचा हा करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर समुपदेशन म्हणजे समूहाकरिता केलेलं समुपदेशन. आता समूहामध्ये अनेक घटक येतात, अनेक गोष्टी येतात. त्याच्यामध्ये कुटुंब पण येतं, शाळा येतं किंवा एक छोटा-मोठा ग्रुप, एखादं मंडळ अशा प्रकारचे समूह त्याच्यामध्ये असतात. विद्यार्थ्यांचा समूह, कामगारांचा समूह वगैरे, वगैरे. ह्या मध्ये लोकांना वैयक्तिक समुपदेशन फारसं उपयोगी ठरत नाही. कारण जर समूहाची किंवा त्या एखाद्या संस्थेची जर समस्या असेल आणि ती त्यांच्या काही कारणामुळे निर्माण झाली असेल आणि कारणं लक्षात येत नसतील, अशा वेळेस समूह समुपदेशनाची आवश्यकता असते. आणि म्हणून वैयक्तिक प्रश्न जेव्हा दुय्यम असतात आणि समूहाचं हित आणि त्या एखाद्या संस्थेचं हित जेव्हा महत्त्वाचं असते, तेव्हा समुपदेशनाचा वापर करावा लागतो. आणि आज जर आपण पाहिलं तर पूर्वीपासूनच मानव हा समूहामध्ये राहतो आणि आजही समूहामध्ये राहतो. परंतु ह्या समूहाचं स्वरूप दिवसेंदिवस बदलत चाललेलं आहे आणि हे बदललेलं स्वरूप आणि बदलती परिस्थिती याच्यामध्ये कोप अप करण्यासाठी समुपदेशनाचा उदय झालेला आहे. आणि समुपदेशन म्हणजे हा एक वैयक्तिक समुपदेशनाचा विस्तार आहे. अ, समूहामध्ये व्यक्ती ही अनेकांसोबत जुळवून घेत असते. तो स्वतः एकटा नसतो. समूहाचं हित काय, स्वतःचं हित काय, आपली स्वतःची त्या ठिकाणचं स्थान, या सगळ्या गोष्टी त्यांना समजून घेणं आवश्यक असते. नाहीतर मग गैरसमज निर्माण होऊन समूहामध्ये ताणतणाव किंवा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असते. आणि म्हणून समूहामध्ये जुळवून घेण्याची ही जी शक्ती आहे किंवा क्षमता आहे, ही व्यक्तीची अतिशय महत्त्वाची आहे. हे एक सामाजिक मूल्य आहे असं आपण म्हणू. आणि हे सामाजिक मूल्य तसं पाहिलं तर प्रत्येकामध्ये असतं. म्हणजे कुटुंबामध्ये व्यक्ती जेव्हा राहतो, तेव्हा कुटुंब ही एक प्राथमिक समूह आहे आणि ह्या प्राथमिक समूहामध्ये कसं राहायचं हे कुटुंबामध्ये व्यक्तीला समजत असतं. परंतु तरीही जेव्हा तो दुय्यम समूहामध्ये, कारण समूहाचे हे 2 प्रकार आहेत, प्राथमिक समूह आणि दुय्यम समूह. प्राथमिक समूहामध्ये आपण कुटुंबाला घेऊ किंवा एक छोटासा समूह, विद्यार्थ्यांचा समूह, मित्रांचा समूह आणि ह्यामधील लोकांचे समोरासमोरचे संबंध अतिशय जवळचे असतात, आपुलकीचे असतात. त्याच्यामुळे त्या व्यक्तीला इतरही समजून घेत असतात. परंतु जेव्हा या व्यक्तीचा दुय्यम समूहामध्ये शिरकाव होतो किंवा दुय्यम समूहामध्ये तो जातो आणि हे जाणं प्रत्येकाला अपरिहार्य आहे. आणि जेव्हा अशा वेळेस तो शाळेमध्ये जातो किंवा दुसऱ्या एखाद्या व्यावसायिक समूहामध्ये तो प्रवेश करतो, तेव्हा त्या समूहाची नियम आणि मूल्य समजून घेऊन वागणं आणि इतरांशी समायोजन साधणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. आणि ज्यावेळेस अशा प्रकारची परिस्थिती मध्ये कुठेतरी समस्या निर्माण होतात, तेव्हा समुपदेशन हे केलेलं असतं. तर याच्यामध्ये येणाऱ्या समस्या म्हणजे वर्तन प्रबंधनात्मक समस्या असतात. पहा, वर्तन प्रबंधनात्मक म्हणजे त्या व्यक्तीचं वर्तन समूहाच्या एकूणच ध्येयधोरणांशी आणि नीती-नियमांशी संगत नसेल किंवा त्याच्याशी ती व्यक्ती संघर्ष करत असेल किंवा त्याच्या विरोधी वर्तन करत असेल, तर अशा समस्या निर्माण होत असतात. अशा वेळेस समूहाची सदस्य संख्या आणि ठरवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ह्यासाठी मग तो समूह जो आहे, समुपदेशकाला विशिष्ट समूहाची निर्मिती करावी लागते. कधी-कधी काय होतं, की त्या समूहातील सदस्यांचे हितसंबंध जुळलेले नसतात. अशा वेळेस वेगळ्या समूहाची निर्मिती करणं आवश्यक असतं. म्हणजे त्या समूहातील लोकांना वेगळ्या समूहामध्ये टाकणं. समजा डॉक्टर्स आणि इंजिनिअर्सचा गट आहे. तर हा जो एकत्रित गट आहे, हा एकत्रित गट आणि त्यांचे हितसंबंध, त्यांची कार्यपद्धती ही सगळी वेगळी असते आणि म्हणून हे 2 गट वेगळे करणं आवश्यक आहे. किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा गट आणि
शालेय विद्यार्थ्यांचा गट ह्यांचे पण ध्येय धोरणं आणि ह्यांचे कार्य ही सगळी वेगळी असतात आणि त्यांचे हितसंबंधही वेगळे असतात. त्यांना येणाऱ्या समस्या सुद्धा वेगळ्या असतात आणि म्हणून रचनात्मक समूहाची निर्मिती हे समूह समुपदेशनाचा आणखी एक गाभा घटक आहे, असं आपल्याला लक्षात येणार आहे. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन समूह समुपदेशनाची निर्मिती करण्यात आलेली आहे. समूह समुपदेशनाच्या मुख्य कल्पना आणि मर्यादा आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. अ, समूह समुपदेशन करताना स्वतःची पात्रता आणि क्षमता तपासणे. पहा, समुपदेशक काला सुद्धा आपल्याला समूहाला समुपदेशन करायचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि जो ग्राहक आहे किंवा ज्याला समुपदेशनाची आवश्यकता आहे, असा म्हणजे समूह. तर त्या समूहातील प्रत्येक व्यक्तीनं स्वतःची पात्रता आणि क्षमता तपासून घेतली पाहिजे. आपण समूहामध्ये राहतो आहोत, तर ह्या समूहामध्ये आपलं स्थान जे आहे, त्याला आपण योग्य आहोत का? किंवा त्याला आपण न्याय देऊ शकतो का? आणि म्हणून ती क्षमता तपासणं गरजेचं आहे. आणि ते जर आपल्याला शक्य होत नसेल, तर मग समुपदेशकाची मदत घ्यायची आणि समुपदेशक सुद्धा त्या पद्धतीनं समूहातील प्रत्येक सदस्याला तशा प्रकारच्या गोष्टींची जाणीव करून देतो किंवा त्या 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 प्रकारचं समुपदेशन तो करत असतो. त्यानंतर समूहामध्ये राहत असताना आपल्याला समूहाशी समायोजन साधायचं आहे आणि कुठेतरी आपण त्याच्याशी जुळवून घेणं किंवा परिवर्तन करणं आवश्यक आहे आणि हे परिवर्तन इतरांमध्ये केल्यापेक्षा स्वतःमध्ये परिवर्तन जेव्हा आपण घडवून आणू, तेव्हा इतरांशी किंवा समूहाच्या नियमांशी आपण जुळवून घेऊ शकू आणि त्यासाठी मग जीवनशैलीमध्ये बदल करणं किंवा आणखी काही गोष्टी करणं जर आवश्यक असेल, तर ते पण आपल्याला करणं आवश्यक आहे, की समजा समूहाचे काही कार्यपद्धती आहेत, त्या कार्यपद्धतीमध्ये स्वतःला टाकून देणं म्हणजे की त्याचे समजा मीटिंग्ज आहेत किंवा अ, काही फील्ड वर्क आहे समूहाचं, तर ते फील्ड वर्क करण्यासाठी स्वतःमध्ये परिवर्तन आवश्यक आहे आणि ह्यासाठी पण समुपदेशकाची मदत घेणं फार गरजेचं असतं. त्यानंतर समूह प्रक्रियेमध्ये पद्धतीशास्त्र आणि उद्देश अ, जे आहेत ते शिकून घेणं हे पण फार महत्वाचं आहे, की समूह हा एकट्याचा नाहीये. समूह सर्वांचा आहे आणि तो सर्वांच्या हिताचा आहे. सुरुवातीला हा उद्देश लक्षात घेणं फार महत्वाचं आहे आणि मग त्यासाठी पद्धतीशास्त्र म्हणजे असं वेगळं पद्धतीशास्त्र नसतं, परंतु समूहाची प्रक्रिया आणि त्याची ध्येयधोरणं आणि उद्देश हे समजून घेण्यासाठी ज्या काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात, त्याचं नियोजन करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं म्हणजे पद्धतीशास्त्र होय. आणि ह्यासाठी मग समुपदेशक मदत करत असतो. आणि असं करत असताना मग नेमकी समूहामध्ये कुठे ताणतणाव निर्माण होत असेल अ, किंवा आणखी समूहातील सदस्यांमध्ये जर एकता नसेल, तर त्यावेळेस त्या समस्या समजून घेणं ही महत्त्वाची जबाबदारी आहे. सुरुवातीला एक गोष्ट आपण लक्षात घेणं आवश्यक आहे, की जेव्हा समूह हा एकत्रित येतो, तेव्हा प्रत्येक सदस्यांना हे समजून घ्यायला पाहिजे, की समूहाच्या समस्या ह्या सर्वांच्या समस्या आहेत किंवा समूहाचा जे उद्देश आहे, हा समूहाचा उद्देश सर्वांच्या हिताकरता आहे. कारण आपण त्या समूहाचे सदस्य झालो, तर आपण त्या समूहात मध्ये आपल्या हिताकरता किंवा समूहाच्या हिताकरताच आपण त्या मध्ये सम्मिलित झालेलो आहोत, हे लक्षात घेणं आणि म्हणून मग कुठेतरी ह्या मर्यादा लक्षात घेणं, या सर्व समायोजन प्रक्रियेतील समस्या समजून घेणं आणि ह्या समजून घेण्यासाठी इतरांची आणि समुपदेशकाची मदत घेणं पण आवश्यक असतं. आणि बऱ्याच वेळा असं लक्षात येतं, की कुठेतरी गैरसमज होतात, अंडरस्टँडिंगमध्ये कमतरता निर्माण होते किंवा एकाला दुसऱ्याला निरोप देण्यामध्ये कुठेतरी उणिवा राहतात आणि मग समस्या निर्माण होतात आणि समूहामध्ये कुठेतरी संघर्ष निर्माण होत असतो. या सर्व गोष्टी अ, अ, लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून समूह समुपदेशन करताना काही यंत्रणा आणि त्याची कार्यपद्धती अंमलबजावणी कशी करायची ते पण लक्षात घेणं आवश्यक आहे. तर समूह हा अनेकांचा असतो. कदाचित त्याची संख्या कधी 10 असेल, कधी 25 असेल, कधी 50 असेल, कधी 1000 लोकांचाही समूह असतो. अशा वेळेस ह्या समूहाला भेटीचं वेळ ठरवणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण समूहाची समस्या ही एकट्याची समस्या नाहीये आणि म्हणून त्या सर्वांच्या भेटीची वेळ ठरवणं हा एक यंत्रणेतला महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर त्या समूहामध्ये नियोजन आणि व्यावसायिक नियोजन कसं करायचं हे समजावून सांगणं. समूहामध्ये समूहाची तंत्र
आणि समूह एकत्रित बांधणीसाठी आणि समूहाच्या कार्यपद्धतीसाठी नेमकी तंत्र कोणती आहेत, हे समजावून सांगणं हे पण समुपदेशकाचं कार्य असते. आणि म्हणून समुपदेशनाची काही मूल्ये आहेत. ते मूल्य आपण समजून घेऊया. तर वर्तन प्रक्रियेसंबंधी मुख्य उद्देश समजून घेणे. पहा, समूहामध्ये जेव्हा व्यक्ती राहत असतो, तेव्हा त्याची वर्तन प्रक्रिया कशी असावी आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे, हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे, की मी ह्या समूहाचा सदस्य आहे. मी एकटा अ, अ, नाही आहे. माझ्यासोबत अनेक लोक आहेत आणि या सर्वांचं हित सुद्धा ह्या सोबतच माझ्या कार्याशी निगडीत आहे. ही मूल्य समजून घेणं फार आवश्यक आहे. त्यानंतर आपण समूहामध्ये राहतो तर सन्मानपूर्वक जगण्याचं कौशल्य विकसित आपण केलं पाहिजे. आणि सन्मानपूर्वक जगणं म्हणजे काय? तर आपल्याला अ, जेव्हा असं वाटतं, की मलाही इतरांनी सन्मानानं वागवावं, तेव्हा आपण जेव्हा इतरांचा आदर करू, इतरांना सन्मानानं वागवू, त्यावेळेस अ, आपल्याला सुद्धा इतरांकडून मान सन्मान मिळेल, आहे ना? तर पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ऐकत असाल, की पूर्वी राजेशाही पद्धती होती आणि अगदी अ, हे लोक म्हणजे राजे असतील किंवा आणखी इतर लोक असतील, तर ते स्वतःच्या मुलांना सुद्धा अ, आदरपूर्वक तुम्ही, आम्ही असं म्हणत असतात किंवा आणखी मुस्लिम समुदायामध्ये पण त्यांच्या छोट्या मुलांना आप कह के बुलाने की अ, एक पद्धती आहे. म्हणजे समोरच्याला जर आपण सन्मान दिला, म्हणजे छोट्या व्यक्तीला सुद्धा आप असं आपण म्हटलं, तर ते अतिशय चांगलं वाटतं आणि ती व्यक्ती पण तशा प्रकारे बोलते पहा. आणि जर आपण छोट्या व्यक्तीशी किंवा दुसऱ्याशी जर आपण सन्मानानं वागवलं नाही किंवा त्याच्याशी आपण त्या प्रकारे बोललो नाही, तर ती व्यक्ती आपला सन्मान करणार नाही. तर ही जी देवाण-घेवाणाची आंतरक्रियेची प्रक्रिया आहे, ही आंतरक्रियेची मूल्य समुपदेशनामध्ये समजून घेणं अतिशय आवश्यक आहे आणि त्यासाठी सामाजिक कौशल्याचा वापर महत्त्वाचा आहे. तर सामाजिक कौशल्य कोणती? तर सहकार्य, समायोजन, सामाजिक बांधिलकी ही सामाजिक कौशल्य आवश्यक आहेत. ही वेगळी शिकवावी लागत नाही. कारण जेव्हा व्यक्ती कुटुंबामध्ये राहत असतो, तेव्हा तो आपोआपच ह्या कौशल्यांचा वापर करत असतो. समूहामध्ये फक्त औपचारिकरित्या तो त्या समूहाचा भाग असतो आणि समूह औपचारिक आहे अशी जेव्हा कुठेतरी त्याची धारणा होते, तेव्हा मग तो त्याच्या वागण्यामध्ये कुठेतरी पुन्हा औपचारिकता आणतो, कृत्रिमपणा आणतो. हा कृत्रिमपणा आणणं आवश्यक असतं, परंतु तरीही ही सामाजिक कौशल्य त्या ठिकाणी समायोजनासाठी आणि सहकार्यासाठी आवश्यक आहे. एकमेकांना समूह सदस्यांनी सहकार्य केलं, तर तो समूह अतिशय व्यवस्थित चालत असतो आणि याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील, की समाजामध्ये आज वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था आहेत, सामाजिक संस्था आहेत, एन-जी-ओज आहेत किंवा आणखी इतर काही महिला मंडळं आहेत, युवकांची मंडळं आहेत. ह्या अनेक मध्ये आजही सामंजस्य आपल्याला आढळतं. ह्याचं कारण म्हणजे ह्यांच्या सामाजिक कौशल्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं ते वापर करून घेतात आणि आणखी महत्त्वाचं मूल्य म्हणजे समूह कृतीमध्ये भागीदारी राहील. हे एक महत्त्वाचं आहे, की समूहाच्या ज्या कृती आहेत त्याच्यामध्ये सर्वांचं योगदान असलं पाहिजे. आणि जर समजा एखाद्या सदस्य त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकत नसेल काही कारणानं, तर ते पण समजून घेतलं पाहिजे आणि त्या सदस्यांना सुद्धा पुन्हा जेव्हा त्याची ती कामं होतील, तेव्हा त्यानं समूहाच्या कृतीमध्ये सहभागी होऊन आपलं राहिलेलं काम किंवा आपल्या सगळ्या कृतीमध्ये आपली त्या ठिकाणी उपस्थिती राहील, हे पाहिलं पाहिजे. आणि समूहाच्या समस्या ह्या समान असतात साधारणपणे. ह्या समान समस्या चर्चेतून सोडवल्या पाहिजे. म्हणजे व्यक्ती वेगळ्या-वेगळ्या असल्या तरी व्यक्तीला येणाऱ्या समस्या साधारणपणे सारख्या असतात, की एखाद्या वेळेस समूहानं ठरवलेलं क्षेत्र कार्य असेल, त्यावेळेस एखादा व्यक्ती उपस्थित राहू शकत नसेल. तर अशा प्रकारची समस्या ही समूहातील सदस्याला म्हणजे प्रत्येक सदस्याला येऊ शकते. तर अशा वेळेस त्या सदस्याच्या समस्या समजून घेणं आणि त्याच्या ठिकाणी दुसऱ्या सदस्याची नियुक्ती करणं किंवा ते काम पुन्हा त्या व्यक्तीनंच स्वतः पुढाकार घेऊन आणि वेळ मिळेल त्या पद्धतीनं योग्य प्रकारे करणं, ह्या सगळ्या समस्या ह्या चर्चेतून सोडवता येतात आणि समुपदेशक ह्या गोष्टी करत असतो. त्यानंतर समुपदेशनाचे वेगवेगळे प्रकार आहेत अ, आणि त्याच्या कार्यपद्धती आहेत. हे आपल्याला समजून घ्यायचं आहे पहा, की शैक्षणिक समुपदेशन हा एक प्रकार आहे. आता शैक्षणिक समुपदेशन म्हणजे नेमकं काय? तर
शिक्षण घेताना ज्या काही समस्या किंवा ज्या काही अं, अडचणी विद्यार्थ्याला येत असतील, तर अशा वेळेस शैक्षणिक समुपदेशनाची आवश्यकता असते आणि हा एक प्रकार फार समाजमान्य पावलेला आहे. आज आपण पाहिलं तर वेगवेगळ्या शाळांमध्ये शालेय समुपदेशकाची नियुक्ती केली जाते आणि त्याची काही सत्र असतात आणि वेगवेगळ्या वेळी विशिष्ट वेळेला म्हणजे शाळा सुरू झाल्यानंतर किंवा परीक्षेच्या वेळेला अशा प्रकारे समुपदेशन हे केलं जात असतं आणि त्यासाठी लागणारं विशिष्ट तंत्रज्ञान, प्रात्यक्षिकं आणि कार्यप्रवणता आणि कृतीप्रवणता ह्या तंत्रांचा वापर केला जातो पहा. ही समुपदेशनाची कार्यपद्धती आहे. शैक्षणिक समुपदेशन हे साधारणतः विद्यार्थ्यांसाठी मग वेगवेगळ्या गटातील विद्यार्थी असतील, तर 5 ते 10 विद्यार्थ्यांचा गट किंवा 5 ते 8 विद्यार्थ्यांचा गट, 9 ते 10 विद्यार्थ्यांचा गट अशा प्रकारचे गट त्या ठिकाणी केले जातात आणि वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर त्या ठिकाणी केला जातो. मग स स विद्यार्थ्यांना जर सारख्या समस्या असतील, तर त्यासाठी काही प्रात्यक्षिकं दिली जातात. ही प्रात्यक्षिकं त्यांच्याकडून करून घेतली जातात. त्यांची कार्यप्रवणता आणि कृतीप्रवणता ही तपासण्यासाठी आणि त्याच्यामधील अडचणी जाणून घेण्यासाठी मग काही टेस्ट आपण ज्याला म्हणतो, की काही टेस्ट म्हणा किंवा अशा प्रकारच्या काही कृती, काही खेळ हे समुपदेशकाद्वारा शालेय विद्यार्थ्यांना दिले जातात आणि त्यांची कार्यप्रवणता आणि कृतीप्रवणता तपासली जाते. त्यांना येणाऱ्या अडचणी ह्या समजून घेतल्या जातात. त्या शिक्षकांच्या लक्षात आणून देऊन त्यावरती उपाययोजना समुपदेशक सुचवत असतो. त्यानंतर महाविद्यालयीन समुपदेशन हे पण हा पण एक महत्त्वाचा भाग आहे, की मग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुद्धा काही अडचणी येत असतात. कारण आतापर्यंतचे जे शालेय जीवन असतं, ते विद्यार्थी आणि शिक्षक आणि त्यांचे पालक ह्यांची एक समन्वयित अशी एक साखळी असते आणि त्या साखळीतून उच्च स्तरावर म्हणजे महाविद्यालयीन शिक्षणामध्ये उडी घेणं आणि त्या ठिकाणचं जे वातावरण असतं किंवा त्या ठिकाणची जी कार्यपद्धती असते ती पूर्णतः भिन्न असते. कारण आतापर्यंत ह्या पालक आणि शिक्षकांचा अ, एक सहकार्याचा म्हणा किंवा एक अं, प्रेमाचा हात त्यांच्या सोबत असतो किंवा ज्याला एक सपोर्ट सिस्टम ती सोबत असते. परंतु ह्या ठिकाणी महाविद्यालयामध्ये सर्व कार्य ही स्वतः करायची असते आणि हे समजून घेणं पण महत्त्वाचं आहे आणि म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुद्धा समुपदेशकांची नियुक्ती केली जात असते. आणि ह्या समुपदेशनामध्ये मग कोणकोणत्या गोष्टी सांगितल्या जातात, तर जीवनासंबंधीचं दृक तंत्रज्ञान हे एक त्या ठिकाणचं तंत्र विद्यार्थ्यांना शिकवलं जातं. त्यानंतर मुक्त सहचार्य योग्यता, की महाविद्यालयीन जीवन हे अ, कोणत्या पद्धतीनं आपल्याला व्यतीत करायचं आहे. कारण महाविद्यालयीन जीवन हे एक अ, वेगळ्या प्रकारचं आणि पुढच्या जीवनाला म्हणजे पुढचं जे जीवन आहे त्याला एक वळण लावण्याचं किंवा त्याला एक महत्त्वाची दिशा देण्याचं असा तो कालावधी असतो आणि म्हणून त्याचं तंत्रज्ञान समजून घेणं, मुक्त सहचार्य योग्यता म्हणजे इतरांसोबत आपलं सहचार्य समायोजन आपण कोणत्या प्रकारे राखू शकतो ते समजून घेणं. अ, त्या समूहामध्ये म्हणजे महाविद्यालयीन समूहामध्ये काही गोष्टी प्रामुख्यानं निर्माण होत असतात. त्याच्यामध्ये त्यांची एक जीवन जगण्याची शैली म्हणजे त्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची म्हणा किंवा त्या ठिकाणी येणारे काही प्रवाह ज्याच्यामध्ये फॅशनचा एक एक प्रवाह असेल, तर त्याच्यामध्ये आपण कुठेतरी बसतो का? किंवा आपण आहे तसं राहून आपण त्याच्याशी कशाप्रकारे सहकार्य साधू शकतो? त्याचबरोबर आपलं जे महत्त्वाचा उद्देश आहे, म्हणजे तो म्हणजे शैक्षणिक योग्यता आणि पात्रता वाढवणे, ह्याच्यामध्ये आपण कुठे बसू शकतो? तर ह्या अशा प्रकारच्या समस्या ह्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना येऊ शकतात आणि म्हणून ह्या समजून घेणं आणि त्याच्या संबंधी समुपदेशकाशी चर्चा करणं हे पण अतिशय महत्त्वाचं असतं आणि म्हणून अ, त्यासाठी काही मनोरंजनाच्या गोष्टी आवश्यक असतात. त्या करणं, त्या कोणत्या पद्धतीनं करणं हे पण एक महत्त्वाचं आहे. नाहीतर अयोग्य मनोरंजन किंवा अयोग्य पद्धतीनं केलेल्या सगळ्या गोष्टी या व्यक्तीच्या जीवनाला एक वाईट वळण लावू शकतात किंवा मग व्यक्ती व्यसनाधीन होऊ शकतो. वेगळ्या प्रकारची व्यसनं लागू शकतात आणि सध्या जर हे इंटरनेटचं आणि आपण ज्याला म्हणू की सोशल मीडियाचं जे युग आहे,
त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींचं व्यसन हे व्यक्तीला लागू शकतं आणि म्हणून मनोरंजनाची साधनं कोणत्या पद्धतीची असावी हे पण समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर महाविद्यालयीन परिवेशामध्ये अनेक वेगवेगळ्या सामाजिक पार्श्वभूमीतून विद्यार्थी येत असतात आणि त्यांचं राहणीमान आणि त्यांची जी भिन्नता आहे ते पण समजून घेणं आवश्यक आहे आणि म्हणून आज तुम्हाला माहीत असेल, की आज महाविद्यालयामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना गणवेश हा दिला जातो. ह्याला कारण म्हणजे वेगवेगळ्या सामाजिक पार्श्वभूमीतून, आर्थिक पार्श्वभूमीतून विद्यार्थी त्या ठिकाणी येत असतात आणि त्याच्यामध्ये कुठेतरी भेदभाव नसावा किंवा त्या विद्यार्थ्यांच्या मनावर तसा परिणाम होऊ नये आणि म्हणून परिवेशाच्या फरकाची भिन्नता सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर ह्या समुपदेशनाचा एक प्रकार म्हणजे व्यावसायिक समुपदेशन आहे. अ, तर व्यावसायिक समुपदेशनामध्ये व्यक्तीनं कुठला व्यवसाय करावा आणि अ, त्यासाठी काय गोष्टींची किंवा कोणत्या क्षमतांची आवश्यकता आहे, आपण काय करू शकतो, ह्या सगळ्या क्षमता तपासून घेणं आणि त्या क्षमता तपासून घेण्यासाठी इतरांची मदत घेणं, हा पण एक त्याचा भाग आहे. आणि कौटुंबिक समुपदेशन हा पण समूह समुपदेशनाचा एक प्रकार आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारे समस्या निर्माण होते, तेव्हा ती त्याची वैयक्तिक समस्या नसते. कारण कुटुंबामध्ये अनेक लोक असतात, त्यांच्या मूल्यांचा, त्यांच्या एकूणच विचारसरणीचा त्या कुटुंबावर प्रभाव पडत असतो आणि कुठेतरी त्या एखाद्या व्यक्तीला जर अशा प्रकारे समायोजनामध्ये अडथळे निर्माण होत असतील, तर सर्व कुटुंबालाच समुपदेशन करणं आणि त्या कुटुंबानं स्वतःच्या वागणुकीमध्ये बदल करणं, वर्तन पद्धतींमध्ये बदल करून अ, ज्याला समस्या आलेली आहे, त्या व्यक्तीला सहकार्य करणं, अशा प्रकारचं समुपदेशन हे कौटुंबिक समुपदेशनाद्वारा केलं जाऊ शकतं. त्यातलाच पुढचा प्रकार म्हणजे गुन्हेगारी समुपदेशन. आता गुन्हेगारांचे पण वेगळे-वेगळे गट केले जातात. आपण सुरुवातीलाच पाहिलं, की रचनात्मक समूह निर्मिती झाली पाहिजे आणि म्हणून अ, गुन्हेगारी ही वेगवेगळ्या पातळीवर केली जाते आणि त्याचे टप्पे म्हणजे वयानुसार अ, केले जाणारे गट आहेत. त्याच्यामध्ये बालक आहेत, किशोरवयीन मुलं आहेत, तरुण असतात किंवा प्रौढ पण असू शकतात आणि ह्यांना वेगवेगळ्या ठिकाणी हे समुपदेशन केलं जातं. बालकं किंवा किशोरवयीन मुलं जर अशा प्रकारे गुन्हेगारी करत असतील, तर त्यांच्यासाठी वेगळे समुपदेशन क्लास किंवा समुपदेशनाची सत्र हे निर्माण करणं. त्यानंतर तरुणांसाठी तरुण गुन्हेगार असतील, तर किंवा ती तुरुंगामध्ये असतील, तर अशा ठिकाणी सुद्धा मग समुपदेशन केलं जातं. प्रौढ गुन्हेगारांसाठी सुद्धा समुपदेशन हे तुरुंगामध्येच केलं जात असतं. तर हे वेगवेगळे टप्पे आणि त्या विशिष्ट समूहातील किंवा त्या विशिष्ट वयातील लोकांना सर्वसाधारणपणे सारख्या समस्या येतात हे लक्षात घेऊन हे समुपदेशन केलं जात असतं आणि त्या-त्या प्रकारच्या प्रक्रिया, ह्या आंतरक्रिया समजून घेणं फार आवश्यक असतं. म्हणजे किशोरवयीन मुलं साधारणपणे जे गुन्हे करतात, तर ते एक उत्सुकतेपोटी, जिज्ञासेपोटी करत असतात. बऱ्याच वयीन मुलांनी किंवा बालकांनी केलेला गुन्हा हा पहिल्यांदाच केलेला असतो आणि त्याच्यामध्ये ते सापडतात आणि त्यांची बालगृहामध्ये रवानगी केली जाते. तर ह्या त्यांच्या समस्या ज्या आहेत, की कुठेतरी कुतूहल किंवा जिज्ञासा किंवा एक स्टंट करण्याची प्रवृत्ती अ, अशा वेळेस त्यांना ह्या गोष्टी समजून सांगणं आणि पुन्हा त्या होणार नाहीत ह्याकडे आता ह्या समुपदेशनाद्वारे लक्ष वेधलेलं आहे आणि म्हणूनच बालगृहाची निर्मिती झालेली आहे. विद्यार्थ्यांना किंवा छोट्या आणि किशोरवयीन मुलांना तुरुंगामध्ये न पाठवता बालगृहामध्ये पाठवलं जातं आणि त्या ठिकाणी कुटुंबासारखं वातावरण त्यांना देण्यात येतं. त्यानंतर तरुण लोक आणि प्रौढ ही साधारणतः गुन्हेगारी केल्यानंतर तुरुंगामध्ये त्यांची रवानगी होते आणि त्यांच्यासाठी समुपदेशनाची सत्र ही ठेवली जातात आणि ह्यासाठी किरण बेदी यांनी फार मोठं कार्य केलेलं आहे. तिहार भारतातील सर्वात मोठा तिहार जेल जे आहे त्या ठिकाणी त्यांनी अ, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांसाठी अशा प्रकारची समुपदेशनाची सत्र आणि अशा प्रकारची काही कार्यपद्धती अगदी त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये काही बदल होतील अशा प्रकारच्या प्रक्रिया त्यांनी केलेल्या आहेत. अगदी सकाळी उठल्यापासून योगा पासून त्यांचा जो दिवस सुरू होतो तो रात्री च्या प्रार्थनेने बंद होतो. मध्ये त्यांना व्यावसायिक कामं दिली जातात. वेगवेगळ्या प्रकारचे मनोरंजनाचे
गोष्टी त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिल्या जातात किंवा त्यांच्या कार्यकौशल्याला वाव देणारे सगळ्या गोष्टींची उपलब्धता तुरुंगामध्ये करून दिल्या गेलेली आहे. आणि ह्याच्यामुळे आधीच्या नकारात्मक गोष्टी अ, टाळून हे लोक एक चांगला व्यक्ती बनण्यासाठी प्रयत्न करत असतात. तर ही एवढी शक्ती ही समुपदेशनामध्ये असते आणि त्या सर्वाचा अशा पद्धतीनं समुपदेशनामध्ये वापर करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण थांबूया. पुन्हा अ, ह्या युनिटचा आपला थोडासा भाग राहिलेला आहे. 3/4 भाग आपला झालेला आहे. 1/4 राहिलेला आहे. तो आपण पूर्ण करूया. अ, नमस्कार.